साकेत स्पोर्ट आपला 12वा खेळाडू आमच्या टेक्निकल टीम पर्यंत येऊ द्या. साकेत स्पोर्ट आपला 12वा खेळाडू आमच्या टेक्निकल टीम कडे या. या साकेत स्पोर्ट्स आपला प्रतिनिधी पाठवा, कारण इथले सगळं टेक्निशियन टीमचं काम थांबतंय. लक्षात घ्या. संघमालक कॅप्टन हे पटकन प्रतिनिधी पाठवायचं आहे. पहिला चेंडू वाईड. साहिल राजेंद्र हलकेच काय चेंडू हवेत आहे, पाहूया. आणि साधा सोपा झेल सोडला जातोय, एकदम साधा लॉलीपॉप झेल. एक साधा सिंपल, यापेक्षा सोपा झेल आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाहीये. मी वारंवार सांगतोय क्षेत्ररक्षण मात्र अतिशय खालच्या दर्जाचं होतंय आणि एक जीवदान मिळतंय. साहिल टू राजेंद्र. पुन्हा एकदा जोरदार यावेळी तटवलेला चेंडू आहे, बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय, पाहूया. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि तिसरी धाव ही पूर्ण केलेली आहे. धावत जाऊन हा चेंडू अडवलेला, सर्कलमधून धावत जाऊन क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला, तर नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू थांबला आणि त्यामुळे चौकार काय मिळाला नाही. 3 धाव मात्र मिळत आहेत. 6 साहिल टू हेमंत. वाडेगती टायगर्स वर्सेस साकेत स्पोर्ट्स असा हा सामना सुरू आहे. साखळी फेरीतला हा शेवटचा सामना. साहिल हेमंत साठी पहिल्या षटकातला हा चेंडू ऑफ तुमच्या खूपच बाहेर, त्यामुळे निश्चितच वाईड चेंडू. 1 धाव बोनस स्वरूपात. या षटकातला हा दुसरा वाईड चेंडू आहे. स्वैर मारा थोडासा पाहायला मिळतोय. कमी धावसंख्येत जर आपल्या टार्गेट ठेवायचं असेल, आपल्या संघाला जर कमी टार्गेट द्यायचं असेल, तर मात्र गोलंदाजी टिचून होणं अत्यंत गरजेचं आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होणं गरजेचं आहे. हलकेच कट केलेला चेंडू स्लिप मधून थर्ड मॅन मध्ये चेंडू हा जातोय. 1 धाव तर पूर्ण केली पाहूया. थोडंसं कच्चा क्षेत्ररक्षण आणि त्या संधीचा फायदा घेत दुसरी ही धाव पूर्ण केलेली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालेली आपल्याला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र वाढते. संघाची धावसंख्या होते 9. साहिल टू हेमंत साठी हा मात्र थोडासा शॉर्ट चेंडू होता, कट केलेला चेंडू होता. हा थर्ड मॅन एरियामध्ये हा चेंडू गेला आणि 2 धावा मिळालेल्या आहेत. पुन्हा साहिल, पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने यावेळी खेळलेला चेंडू आहे. हलकेच कट केलेला चेंडू. एक धाव. आता समोर आहे राजेंद्र हा एक स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्रात खेळणारा असा खेळाडू जोरदार तटवतो यावेळी मात्र. आणि सुंदर क्षेत्ररक्षण चौकार मात्र उडी मारून बाउंड्रीच्या नजीक अगदी उडी मारून चेंडू हा अडवतोय.
आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय. सुरेख क्षेत्ररक्षण यावेळी मात्र बऱ्याच वेळानंतर पाहायला मिळालेलं आपल्याला. या मधल्या दरम्यानच्या काळात षटक संपल्याचा इशारा मात्र येतोय तो पंचांकडून. नार्वेकर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. घाऱ्या नावाने प्रसिद्ध आहे तो ओमकार. ओमकारला दाखल केले जाते. ओमकारवरती दाखवलेला हा विश्वास गणेशाचं रूप म्हणून ज्या ओमकारला ओळखला जातो तो इथे दाखवावा लागेल. पण दुसऱ्या साईडला डावकऱ्याचा फलंदाज हेमंत आपण पाहतोय कशा प्रकारे कामगिरी करेल. आणि जर हेमंतचा विचार करायला गेला तर ऑफसाईड म्हणजेच काय इस्ता कबर आणि कबरमध्ये हा खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळण्यासाठी ओळखला जातो. वाऱ्याची दिशा आहे तिथे अंदाज फलंदाजी करावी लागेल, झोकावं लागेल. या चेंडूवरती अपील आहे. अपील केली जाते. पंचांकडून नकाराची मान इथे दिली आहे म्हणजेच काही सुरक्षित असेल आपल्या प्रपिंग केसवरून. हेमंतकडे क्षमता आहे. थोडासा शांत बसलाय. वाडेगती टायगर संघ गती दाखवावी लागली या सामन्यामध्ये. हा सामना जर वाडेगती सामने लवकर आणि कमी धावांमध्ये जर रोखत जिंकला ना तर नक्कीच सामन्याचा रिझल्ट आणि लीग स्टेट मध्ये होणारा गडबड आपल्याला पाहायला भेटणार आहेत. कारण लीग स्टेट मधील सर्वाधिक शेवटचा सामना आहे. यानंतर सुपर टॉप 4 कोड असणार आहेत. इथे अनाउन्स केली जाणार आहे. जे कोण संघ खेळणार जे टॉप 1 आणि 2 मध्ये जे संघ राहतील ते पहिला सेमीफायनल खेळतील. त्यातून तो हरेल त्याला एक संधी देण्याचा प्रयत्न असेल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरची 2 संघ राहतील त्याला एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे. तिथून जर तुम्ही हरलात तर डायरेक्ट घरचा रस्ता, जिंकलात तर पहिल्या सेमीफायनल मध्ये ज्याच्यावर हरणार त्याच्यावर तुमचा सामना होणार. तिथे दुसरा सेमीफायनल होईल. त्यातून तो जिंकणार तो पहिला फायनलिस्ट बरोबर आपला सामना खेळणार आहे. ह्याची आपण नोंद घ्या. फायनल सामना असणार आहे. मेगा फायनल आहे. पण मेगा सामन्यासाठी इथे लढत केली जाते. या चेंडूवरती 2 धावा इथे अर्जित केल्या जातील. 2 धावा अर्जित केल्यानंतर टीमची टोटल धावसंख्या 15 या धावसंख्यावरती जाऊन पोहोचली असेल. पहिले जे 2 टॉप संघ असतील त्याच्यामध्ये पहिलं सेमीफायनल होईल आणि 3 आणि 4 नंबरवरती असेल त्याच्यामध्ये एलिमिनेटर म्हणजे तुम्ही हरलात तर डायरेक्ट घरचा रस्ता असेल आणि जिंकलात तर तुम्हाला पहिल्या सेमीफायनलमध्ये हरणाऱ्या संघासमोर पुन्हा एकदा सामना खेळण्याची संधी इथे दिली जाणार आहे. त्यानंतरच्या चेंडूवरती अगदी इथे सिंगल अर्जित करण्याचा प्रयत्न होता. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला जातो का प्रयत्न इथे करावे लागतात. प्रयत्नार्थी परमेश्वर कुठेतरी म्हटलंय ना ते करावे लागतील. ओमकार नंतरचा चेंडू ऑब्जेक्टच्या बाहेर 1.5 ते 4 फूट बाहेरून जाणारा चेंडू पण त्याचा बॅटबॉलचा सिग्नल इथे दिला जातोय. अतिरिक्त चेंडू आता टाकून चालणार नाहीये. सामना संपला नाहीये. तुम्ही जर जिंकलात तर समोरचा संघ जो आपल्या ग्रुपमध्ये आहे त्याचा आव्हान तुम्ही जड करू शकता. लिस्ट मित्रांनो खेळतोय. प्रत्येक वाईट बॉल प्रत्येक रन आणि तुमच्यासाठी मोजली जाते. तुमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 18 वरती जाऊन पोहोचली आहे. लो फुलटा चेंडू एसच्या कव्हरमध्ये एसचा क्लास खेळायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे दाखल असेल. चांगली फेकी इथे ठरली दर्जेदार पण 2 धाबा काही रोखू शकत नाहीये. 2 धाब्यांची बर इथे पाडली जाते. धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचली असेल. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार करून ओमकार आहे. देवाचं नाव म्हणजे ज्या ओमकारला बघितलं जातं गणपतीच्या नावामध्ये ओमकारचं नाव येतं. तो ओमकार इथे पाहायचंय काय करतोय काय बिघडवेल. अरे विकेट पंचाच्या उजव्याकडून या बिडकलेला चेंडू पुन्हा एकदा यावी ठरेल का. सेफ डिलिव्हरी इथे ठरते की काय. येस इथे सेफ डिलिव्हरी ठरते.
षटक संपल्याचा इशारा इथे दिला जातो. निर्धाक 2 षटकांचा खेळ 10.00च्या गतीने धाबा बनवल्या गेल्या 20. दरम्यानच्या काळामध्ये हे जे पिच बनवलंय, ही खेळपट्टी जी बनवली ती खेळपट्टी बनवण्यासाठी सहकार्य करणारे पप्पू वारिक, सत्यवान वारिक आणि विशू कुंभार हे आम्हाला या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण तिघांनी पॅव्हलियनमध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. पप्पू वारिक, सत्यवान वारिक आणि विशू कुंभार सुंदर खेळपट्टी बनवलेली आहे. त्यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन या ठिकाणी बसायचं आहे. तिसरं षटक घेऊन आलं पुन्हा एकदा साहिल. समोर आहे राजेंद्र उर्फ बाबा. परिसरामध्ये बाबा नार्वेकर या नावाने प्रसिद्ध असलेला राजेंद्र, याचा एकदा त्याला जीवदान मिळालेलं आहे. आता साहिलचा चेंडू खेळेल. तिसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू. डावखुऱ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. हे सगळं T20चा परिणाम आहे. आपली स्पेशालिटी काय आहे, आपली खासियत काय आहे, आपली मजबूत बाजू काय आहे, याचा प्रत्येकाने विचार करून खेळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे बाबाने खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा यावेळी जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेत आहे, क्षेत्ररक्षक खूप दूर आहे आणि सुरेख 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 झेल. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल म्हणायला काय हरकत नाही. स्वतःच्या फॉलो मधून परत जाऊन उलटा धावत जाऊन झेल टिपलेला आहे आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल म्हणायला काय हरकत नाही साहिल कडून पाहायला मिळालेला आहे. थँक्यू डीजे. एक क्षेत्ररक्षणाच्या वाळवंटामध्ये अचानक एखादा पाण्याचा झरा मिळावा, त्याचप्रमाणे असा हा एक क्षेत्ररक्षण उत्कृष्ट झेल पाहायला मिळालेला आहे. निश्चितच अनेक जणांनी या झेलचं लाईव्ह प्रक्षेपण स्क्रीनशॉट काढून ठेवला असणार. सुरेख झेल टिपलेला आहे, जबरदस्त. शुभम हा फसवा चेंडू. फसवाकडे जोरात धावत येऊ धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू जलद क्रिकेटमध्ये T20 क्रिकेटमध्ये सक्सेसफुल झालेला हा चेंडू असतो. स्लोअर वन चेंडू, धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू. अनेक गोलंदाज हा चेंडूचा वापर करताना दिसतात. अशा प्रकारे टाकलेला हा चेंडू होता साहिलचा. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय खेळाच्या दिशेने. तिसरे षटक सुद्धा मार्गस्थ गोलंदाजीवरती साहिल आहे. लाजवाब गोलंदाजी, धावसंख्या 20-21. नवीन बॅटर खेळांच्या दिशेने शुभम वरती विश्वास इथे दाखवलाय. शुभम दाखल झालाय आणि शुभम दाखल झाल्यानंतर यावेळी काय करतोय, पुढे इथं पंचांचा बॉल, स्वर डिलिव्हरी. शाळेमध्ये जसा व्यायाम करावा जसा आता पंच व्यायाम करायला लागले. तिथे 2 समांतर काढले जात आहेत. हाताची घडी, त्यानंतर पुढे एकदा 2 हात बाहेर काढले, त्याचा बॅट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. तडफदार उन्हात पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. निवृत्तीची भोसले सर असतील यावेळी मेन पंचांच्या भूमिकेत पाहतोय. त्यानंतर स्कोरलेग पंचांच्या भूमिकेत ओमकारजी खालबिलकर सर असतील. त्यानंतरचा चेंडू परफेक्ट ब्रह्मास्त्र वापरले. टू टार्गेट जरूर गोलंदाजी केली जाते. सुरेख लाईन विचारपूर्वक करावं लागतील. आयुष्यात 2 मिनिटं थांबा. आयुष्य बदलणार नाहीये पण सामन्याचा रिझल्ट नक्कीच बदलला जाऊ शकतो. आयुष्य स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळ्या घराच्या विटा देखील सोडत नाहीये. संकटावरती असे तुटून पडा, असे कराक्रम करा की यश तुमच्या नावाचा धिंगाणा घालेल. या धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक रणनीती कंप्लीट जरूर केली जाणार आहे. एक वरती विश्वास इथे दाखवला जातोय. आणि 1च्या मध्ये तिने टीमची टोटल धावसंख्या 23 धाव फलकावरती जाऊन पोहोचलेली धाव गती आता वाढवावी लागेल. 23. हेमंत पावे. हेमंतला मात्र फलंदाजीला पोषक असा वारा आहे आणि त्या वाऱ्याची साथ त्याला मिळाली. वाऱ्याची साथ त्याने घेतली पाहिजे. मोठमोठे फटके मारले तरच निश्चितच मोठी धावसंख्या आपण उभारू शकतो. पुन्हा साहिल हेमंतसाठी हे हलकेच कट करतोय, मात्र त्या ठिकाणी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, त्यामुळे एकच धाव. थोडंसं जकडून ठेवल्यासारखं खेळतोय हेमंत. फ्री माइंडेड खेळलं पाहिजे. जोरदार फटक्याने षटकही संपतंय. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलेला. धावसंख्या झालेली आहे 24.
3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 26. थोडस जलद गतीने धावा बनवणं गरजेचं असेल. सूरज येतोय गोलंदाजी मार्क करून. सूरजवरती विश्वास इथे दाखवला जातो. सूरज नार्वेकर लोकल बॉय, अपेक्षा राहिली असेल या लोकल बॉय कडून. सूरजला दाखल केले जाते. गोलंदाजी मार्क करून दाखल होतोय. अगदी थट्ट्या सरेकडच्या बाहेरून त्याचा रनर पाय तेज सरळ गोलंदाजी करेल ही अपेक्षा असेल. पण या खेळपट्टीवरती तेज सरळचा काहीच उपयोग नसेल. कारण खेळपट्टी सकाळच्या सत्रामध्ये पाहिली होती की थोडीशी स्किट होतोय. चेंडू म्हणजे चेंडू पडल्यानंतर थोडस स्किट पद्धतीने जात असेल. बरोबर 12:55 कालावधी झालाय. या टाकलेला चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर होता की काय सोडला होता. पंचांकडे दात मागितले. येस, पंच आमच्याकडे वळत आहेत. बॅट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. अतिरिक्त दाब इथे मिळत दिला जाणार आहे. अतिरिक्त दाबा इथे मिळत आहेत. तुम्ही रन करणार मस्त समोरच्या संघाला देताय देखील फर्स्ट. अगदी दिबाईचा बोनस जसं मागितला जातो ना दिला जातो ना तसे धाबा इथे दिले आहेत. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील याची आपण नोंद घ्या विनंती असेल. पंच डिसिजन पोहोचवा या चेंडूवरचा. ओनली बॅट बॉल. येस, बॅट बॉल दिला जातो. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील याची आपण नोंद घ्या. सूरज लोकल बॉय वरती दाखवलेला विश्वास. ऑफसाईडला स्टेफल झाला. त्यानंतर टाकलेला चेंडू थोडीशी तिथे मिसफील होते. धडपड केली जाते. धडपड का कळत नाहीये. सहजरित्या चेंडू जर अडवला तुमच्या हातामध्ये नक्की येईल. धडपड जर केला तुम्ही 26 धाबा. वाऱ्याची गती खूप आहे आणि तशीच वाऱ्याची गती आखत असताना बघत असताना वाडेगती संघ टायगर संघ आहे. हा टायगर संघ कुठेतरी आपल्या नावाचा दम उंचवेल का या संपूर्ण स्पर्धेमध्ये कामगिरी करावी लागेल. चमक उमक धमक हे तुम्हाला दाखवणं गरजेचं असेल. ते दाखवावी लागेल. चला स्पीडअप घ्या विनंती असेल. जास्त वेळ खर्च करू नका. वाडेगती टायगर संघ कर्णधार विनंती असेल स्पीडअप घ्या. अनेक वेळा आपली नावं घेतली जात आहेत. यावेळी टाकलेला चेंडू सुरेख पद्धतीने असेल. अचूक टप्पा इथे मारावा लागेल. अचूक टप्पा तुमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा असतो. टप्पा मेंटेन करावा लागतो. तर तुम्हाला टप्पा नसेल तर काहीच महत्त्वाचं नसतं. जसं गाडीमध्ये गेअर महत्त्वाचे असतात, ब्रेक महत्त्वाचा असतो. गोलंदाजी ट्रॅकवरती करत असताना तुमच्यासाठी हा टप्पा मेंटेन करावा लागेल. पुढे एकदा एक्शनच्या मागून कानमंत्र दिलाय. मोठा फटका बॅट मध्ये सापडला. चेंडू फेकून दिलाय. मिड विकेट बॉलच्या बाहेर 6 धाब्यांसाठी आलाय सर्वाधिक लांबडा षटकार. धन्यवाद डीजे. तुमची टोटल धावसंख्या 32 वरती. आता टॉप गिअर मध्ये फलंदाजी. फर्स्ट आणि सेकंड गिअर मध्ये चालणारी फलंदाजी टॉप गिअर मध्ये आसमावलाय. डबल टॉप करण्याचा प्रयत्न होता. झेलची संधी आहे. वाह भाई वाह, इसमें तुम मजा करते हो ना. येस, इथे मजा केली गेली चेंडू वरती आणि त्यांच्याकडे आपला खेळ दाखवला जातोय. बनबाद चेंडू फरार असेल 4 धाब्यांसाठी. धावसंख्या टीमची टोटल 36. 36 धावांचा म्हटला की काठ्याची टक्कर रूट करून सुटलेला झेल जखमेवरती मीठ चोळेल का नाही चोळलं अजून, कारण 4 धाबा तो जरूर दिल्या आहेत. त्यानंतर चेंडू सापडत नाहीये. मी पहिल्यांदाच बोललो होतो की आजच्या सकाळच्या सत्रामध्ये पिच वरती जाऊन आलो, पाहिलं सिमेंटची विकेट आहे. चेंडू थोडासा स्किट होऊन येतोय. म्हणजेच काही गोलंदाजाला साथ मिळते आणि स्लोअर पद्धतीने जर चेंडू हाताळले गेले तर चेंडू अजून स्किट होतोय. मातीची विकेट आहे.
यात नंतर टाकलेला चेंडू सेम टप्पा सेम रिझल्ट ऍक्शन रिप्ले नमुना पंचांचा सिग्नल येतोय षटक संपतोय 4 षटकांचा खेळ संपतोय धावसंख्या 36 होय 36 धावा काही पुरेसं नाही आहेत 4 षटकांचा खेळ संपला म्हणजे शेवटचे षटक फक्त शिल्लक आहे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त किती धावा जमवतात बघूया शुभम म्हणजे मुन्ना आणि हेमंत घ्या फास्ट घ्या पंच सिद्धार्थ जाधव शेवटच्या षटक टाकण्यासाठी आलाय सिद्धार्थ समोर आहे हेमंतच्या बॅटमधून एखादा मोठा फटका अजून पाहायला मिळालेला नाही पाहूया आता शेवटच्या या स्लॉग षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये एखादा तरी मोठा फटका मारताय का तो पाहूया हेमंत समोर आहे मुन्ना त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकावर पाहायला मिळाला यापूर्वीच्या षटकामध्ये पुन्हा सिद्धार्थचा चेंडू हेमंतसाठी हा फुल टॉस चेंडू षटकार जोरदार तटवलेला हा चेंडू होता मी सांगितलं की सांगायची गरज पडते इकडून की एखादा तरी फटका पाहायला मिळतो का तो पाहूया आणि हेमंतने मात्र 5व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावलेला आहे धावसंख्या वाढते 42 थँक्यू पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर थोडासा मात्र आता दडपणाखाली असणार आहे तो मात्र गोलंदाज सिद्धार्थ राईट आर्म ओव्हर द विकेट हेमंत मात्र बॅट सरसावून तयार होता परंतु लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच तो वाईड म्हणून घोषित करताय त्यामुळे एक बोनस धाव मी अगोदर सांगितलं होतं की थोडंसं दडपणाखाली गोलंदाज हा असणार आहे आणि या दडपणाखालीच हा चेंडू मात्र वाईड टाकला जातोय थोडंसं दडपण झुगारून विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागणार आहे फलंदाजाला शेवटपर्यंत निहाळावं लागणार आहे कशा प्रकारे त्याची मानसिकता ओळखावी लागणार आहे आणि तशा पद्धतीने चेंडू टाकावा लागणार आहे पाहूया प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न असणार आहे हेमंतचा परंतु तसंच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे ती सिद्धार्थ टू हेमंत पाहूया शॉर्ट चेंडू जोरदार तटवलेला आहे यावेळेला फाईन लेवलला चेंडू होतोय 1 बाउन्स चौकार 4 धावा थँक्यू डीजे आता खूपच दडपणाखाली आलेला असणार पहिल्या चेंडूवर षटकार दुसरा चेंडू टाकला तो वाईड आणि त्यानंतरच्या चेंडूवर चौकार म्हणजे 2 चेंडूत अजूनपर्यंत 11 धावा निघालेल्या आहेत शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त किती धावा जमवतोय हेमंत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे यावेळी जोरदार तटवायचे चेंडू मात्र बॅटच्या टप्प्यात येत नाही यावेळी थोडासा धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता बॅट अगोदर गेली चेंडू पायावर जाऊन आदळला आणि लेग बायच्या स्वरूपात मात्र 1 धाव मिळालेली आहे 48 आता समोर आहे शुभम जो परिसरामध्ये मुन्ना या नावाने प्रसिद्ध आहे मुन्ना कोरगावकर खेळण्यासाठी तयार हाही मोठे फटके मारण्यासाठी तरबेज आहे त्याने चौकार एक षटकार लगावलेला आहे तो मुन्ना आता सिद्धार्थचा चेंडू खेळणार आहे यावेळी मात्र रिकाम्या क्षेत्रात मारलेला चेंडू कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि कव्हर बाउंड्री लाईनला 4 धावा जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते मुन्नाकडून कोणती हाराखरी करण्यात स्पेशल क्रिकेट शॉट पाहायला मिळाला आपल्याला आणि 4 धावा पुन्हा सिद्धार्थ यावेळी उंच पॉइंटच्या दिशेने चेंडू पाहूया बाद यावेळी झेल टिपला जातोय आणि मोठा फटका मारण्याच्या नादात मुन्ना बाद
थँक्यू. नवीन फलंदाज साहिल. आता मात्र शॉर्ट चेंडू टाकतोय, थोडी वेगाने जाणारे चेंडू टाकतोय आणि त्यामुळे मुन्ना बाद होतोय. एक चौकार लागल्यानंतर मुन्ना बाद. धावसंख्या 52. शेवटचा या डावातला शेवटचा चेंडू सिद्धार्थ कडून साहिलसाठी. पाहूया साहिल खेळणे तयार आणि निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू निर्धाव जातोय. पहिला डाव संपतोय. धावसंख्या 52 आणि 53 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते वाडेगती टायगर्स संघासमोर. दरम्यान 1 मिनिट डीजे. दरम्यान या ठिकाणी एक देणगी आलेली आहे. स्थानिक संघ महाकाली क्रिकेट संघ MCC वाडापेठ या संघाचे खेळाडू बाळकृष्ण लिंगायत यांच्याकडून त्यांचे सहकारी कैलासवासी प्रसाद उर्फ बंड्या शेटे याच्या स्मरणार्थ 500 रुपयाचं देणगी या ठिकाणी मंडळासाठी आलेलं आहे. धन्यवाद बाळकृष्ण लिंगायत. आपल्या अशाच सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्ही ही स्पर्धा यशस्वीतेकडे घेऊन चाललेलो आहे. दरम्यान पहिली इनिंग झालेली आहे. या दुसऱ्या इनिंग नंतर मात्र साखळी फेरीतले सामने संपणार आहेत आणि मग शेवटचे 4 संघ या ठिकाणी निश्चित होणार आहेत आणि त्या शेवटच्या 4 संघांमधून मग 2 संघ हे अंतिम फेरीसाठी जाणार आहेत आणि हे शेवटच्या 4 संघांमध्ये IPLच्या धर्तीवर खेळवले जाणार आहेत. पहिल्या 2 संघांमध्ये एक सामना सेमीफायनल धर्तीवरचा सामना होईल. त्यामध्ये विजयी संघ अंतिम फेरीत जाईल आणि पराभूत संघ हा दुसऱ्या सेमीफायनलमध्ये जाईल आणि त्यानंतर 3 आणि 4 नंबरच्या संघांमध्ये एक सामना होईल. त्यामध्ये जो विजयी संघ होईल तो पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या संघामध्ये दुसरी सेमीफायनल खेळेल आणि जो पराभूत संघ आहे तो मात्र या ठिकाणी आपल्या घराकडे वाट धरेल. अशा प्रकारे आणि मग अंतिम 2 जे संघ राहतील त्यामध्ये अंतिम सामना सायंकाळी खेळवला जाईल आणि त्या सामन्यानंतर लगेचच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे लवकरात लवकर हा सामना पूर्ण करूया आणि मग थोडा वेळ लंचसाठी थांबूया आणि मग पुन्हा सुरुवात आपल्या क्रिकेटच्या महासंग्रामला. त्यामुळे दोन्ही पंचांना विनंती करतो की लवकरात लवकर हा सामना सुरू करा. क्षेत्ररक्षण पांगून घ्या. साकेत स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण पांगून घ्या. सलामीची जोडी मैदानात पाठवतील वाडेगती टायगर्सचे कर्णधार आणि मग दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. 52 धावा झालेल्या आहेत म्हणजे 53 धावांचं आव्हान आहे ते साकेत स्पोर्ट्सने ठेवलेलं आहे वाडेगती संघासमोर. पाहूया हे आव्हान कशा प्रकारे पूर्ण करतात की त्यांना हे आव्हान पूर्ण करण्यासाठी साकेत स्पोर्ट्सचे गोलंदाज ओळखतात ते पाहूया. अतिशय चुरशीचा सामना होणार यात काही शंका नाही कारण आता अंतिम 4 मध्ये जाण्याची प्रत्येकाची धडपड असते आणि त्या धडपडीतला हा शेवटचा सामना आहे आणि त्यामुळे प्रत्येक संघाचा हा प्रयत्न असणार आहे. टेक्निशियन टीम अंतिम 4 या ठिकाणी निवडण्यासाठी सगळे आपले टेक्निकल जी पॉवर आहे ती वापरतात आणि त्यातून मग शेवटचे 4 अंतिम 4 हे आपल्याला मिळणार आहेत आणि त्यांच्यामध्ये मग शेवटच्या टप्प्यातला क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच पहिल्या एलिमिनेटरचा जर विचार करायला गेला तर 3 आणि 4 वरती जे संघ राहणार त्याच्यामध्ये एलिमिनेटर सामना खेळला जाणार. म्हणजेच काय तुम्ही तिथून हरलात तर डायरेक्ट घरचा रस्ता आणि जिंकलात तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये खेळण्याची संधी टॉप 1 आणि 2 मध्ये राहणार. त्याच्यामध्ये पहिलं सेमीफायनलचं थराड आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये जो डायरेक्ट जिंकणार तो फायनलमध्ये हरणार त्याला एक चान्स असेल. 3 आणि 4 मध्ये तो जिंकणार तो दुसऱ्या सेमीफायनलमध्ये येणार आणि वरून 1 आणि 2 मध्ये तो हरणार तो तिथे लढणार आहे. म्हणजेच काय महत्त्वाचा सामना असेल. टेबल टॉप कोण राहणार याच्यासाठी केला होता अट्टाहास तो प्रयत्न हे दाखवणं गरजेचं असेल. जर खिण्यागडच्या दिशेने बॅट्समन चला खिण्यागडचा ताबा घ्यायला या.
चला लेस प्ले चला. साहिल आणि सूरज ही जोडी दाखल झाली असेल. साकी गेडवरती साहिल आणि गोलंदाजी बार खोलून राजेंद्र. चला राजेंद्र दादा स्पीडअप घ्या विनंती असेल. राजेंद्र दाखल झालाय. पहिला चेंडू होतं विकेट. अगदी बैठक शॉट खेळायचा होता. बैठक शॉट फाईन एग्लेर मध्ये क्षेत्ररक्षक डीप मधून दाबला. थेट सर्कल मध्ये अडवला तो चेंडू. एकदा मी ते कंप्लीट केली तर ते हुलाहुलचा खेळ रंगणार. हुलाहुल दाखवावे लागेल आणि भूल आणि हुल ही खूप महत्वाची इथे ठरत असेल. वैयक्तिक धाबांचा धाब गडती ओपन केली जाते. धाबांचा श्री गणेश इथे केलाय. 53 धाबा बनवायच्या विजयासाठी. मी पहिल्यांदा सांगत आलो की आपण लिस्टेड मध्ये खेळतोय. तुमची प्रत्येक रन ही खूप महत्वाची आहे. नंतर त्या चेंडूवरती धावचीची संधी. काय घडलं बिघडला तिथे खेळ. पुढे सरता जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पाठून मिळाला धोका. वाढला हृदयाचा ठोका. किडागिरीच्या बाहेर जावं लागेल. क्षेत्ररक्षक अप्रतिम कामगिरी. थँक्यू डीजे. चला स्पीडअप घ्या विनंती असेल. बॅटमन आपण चला जास्त वेळ खर्च करू नका. अभिषेक लाड केले त्या अभिषेकचे आणि आता लाड करत आपल्या संघासाठी लाड करेल का. पहिला चेंडू मोठा प्रहार मारायचा होता. आणि बॅटनं प्रयत्न झेल. बॅटरला गोल्डन डक. अभिषेक 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 स्वतःच्याच बॅटवरती अभिषेक केला त्या विकेटचा. थँक्यू डीसी. रोहित दाखल झालाय. 2 गडी बाद झालेत आणि आपण लीग स्टेट मध्ये मित्रांनो खेळतोय. रिक्वायर्ड काय कोण मायनस कोण प्लस काही नाहीये. येणार थोड्याच वेळात सांगितलं जाणार. यावेळी टाकलेला चेंडू अगदी हलक्या बॅटनं अंदर स्पीक केला जातोय. सिंगल दाब्यासाठी असेल आणि सिंगल महत्वाची इथे ठरणार आहे तुमच्यासाठी. आणि क्रिकेटवरती सिंगलला देखील खूप महत्व दिलं जातं. एकटा जीव असं सदाशिव आपण ऐकलंय सर्वांनी. एकटा जीव सदाशिव अशी कामगिरी आता करावी लागेल. ओनन आर्मी सारखी कामगिरी कोण करणार. कारण पहिले षटक सुद्धा बारगस्त आहे. राजेंद्र गोलंदाजी मार्क परत आहे. 4 चेंडू हाताळले. 4 चेंडू हाताळत असताना 2 गडी घेतलेत. 2 धाबा इथे खर्च केले. त्यानंतर झाली इथं मिसफील्डचं रूपांतर. चेंडू जातोय दर्जेदार हे बन चौकार. थँक्यू डीसी. चौकाच्या मध्ये धाव संख्या 6 वरती 6. 2 गडी बाद. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. बॅकअप कबरला खेळलाय. पॉईंट मधून क्षेत्ररक्षक दाबेल. 1-1 वरती विश्वास मानावा लागतोय. हेक्टेची चपळाई. षटक संपतोय इथे. संपुष्टात येतं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 2 गडी बाद. धाव संख्या टीमची टोटल 7. सात धावा. पहिल्या षटकाच्या अखेरी 7 धावा असताना पाहूया 53 धावांचं आव्हान आहे. संदेश दुसऱ्या षटक घेऊन थोडंसं स्पीडअप घ्या. खेळाला स्पीडअप करा.
साहिल. साहिल, संदेश टू साहिल. साहिल दुसऱ्या षटकातला. जोरदार चेंडू तटवायचा. चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाही, कारण चेंडू खूप ऑप्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू आणि ते पंच तो वाईट घोषित करतात, त्यामुळे एक धाव मिळते. ही अतिरिक्त स्वरूपात धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या होते 8. 53 धावांचा पाठलाग करताना वाडेगती टायगर्स संदेश पुन्हा एकदा ऑफस्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा वाईड. स्क्वेअर मारा, स्क्वेअर मारा. आपल्या संघाला जर विजयाकडे न्यायचं असेल तर मात्र टिचून अचूक टप्प्यावर अचूक दिशेने गोलंदाजी करावी लागणार आहे आणि हेच पहिलं ध्येय असणार आहे ते गोलंदाजाचं. मोठी चूक करतोय संदेश. पहिले 2 चेंडू वाईट टाकतोय. तर पुन्हा राईट आर्म राऊंड विकेट मारा असणार आहे. तिरकस मारा. यावेळी हलक्या बॅटने खेळून काढला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू आडवेपर्यंत एक धाव मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये मिळते. धावसंख्या 10 दुहेरी अंकात पोहोचते. 53 धावांचं आव्हान आहे ते वाडेगती टायगर्स संघासमोर. साकेत, साकेत स्पोर्ट्स करून संदेश रोहितसाठी जोरदार फटका मारायचा. चेंडूचा वेगाचा अंदाज घेत नाहीत, चेंडूच्या उंचीचा अंदाज घेत नाहीत, फक्त बॅट फिरवण्याचं काम करतोय. त्यामुळे बॅटच्या टप्प्यात चेंडू येत नाही आणि त्यामुळे निर्धाव चेंडू. पुन्हा संदेश. यावेळी मात्र चेंडू पाहिला आणि हलकेच तटवला. तो शॉट कव्हरला आणि त्यामुळे एक धाव सहजरित्या मिळाली थ्रो होईपर्यंत आणि एका धावेळी संघाची धावसंख्या 11. दुसऱ्या षटकाचा हा खेळ सुरू आहे. दुसरा षटक टाकतोय तो संदेश साकेत स्फोट करून. चेंडू जोरदार तटवायचा. पुन्हा एकदा चेंडू न पाहताच मारण्याचा प्रयत्न आणि फक्त जोरदार तटवायचा. आडवी बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे निर्धाव चेंडू. यशस्वी होते गोलंदाज चेंडू टाकण्यात, निर्धाव चेंडू टाकण्यात. आणि प्रत्येक निर्धाव चेंडू हा आपल्याकडे पराभवाच्या जवळ घेऊन जात असतो. पुन्हा एकदा जोरदार तटवायचा आहे. चेंडू बॅटच्या टप्प्यात येत नाही, दिशेचा अंदाज येत नाही, वेगाचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जर चेंडू पाहिला नीट आणि त्याप्रमाणे टोलवला तर निश्चितच एकाच दुसरी धाव ही या प्रत्येक चेंडूवर आपण घेऊ शकतो, परंतु चौकार षटकार मारण्याचा प्रत्येक फलंदाजा प्रयत्न असतो. यावेळी जोरदार तटवलेला आहे. गचाळ क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्यासाठी पुढे आला आणि चेंडू डोक्यावरून 4 धावांसाठी जबरदस्त असा चौकार पाहायला मिळतोय साहिलच्या बॅटमधून. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 15. आता मात्र धावांची सरासरी वाढवावी लागणार आहे. 18 चेंडूत 38 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक षटकामध्ये 13 धावांची सरासरी आवश्यक आहे आणि तशा प्रकारे खेळा. 13 धावा जर करायची असतील तर प्रत्येक षटकामध्ये एखादा षटकार किंवा चौकार हा मोठा फटका लगावत लागणार आहे, तरच आपण आवश्यक धावगती राखू शकतोय याची जाणीव दोन्ही फलंदाजांना असणार आहे. आणि गोलंदाज उंचापुरा असा सूरज. 18 चेंडू 38 रनची आवश्यकता आहे. सामना जिंकलाय कोणी, हरलाय कोणी. 19-20 मधली चाललेली ही लढत. घमासून युद्ध. काय करायचं, मला बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल करायचं आहे, ह्याच्यासाठी प्रयत्न केला जातो. उंच करा गोलंदाज. पहिला चेंडू उंच बाधा धोका ग. चेंडू हवाई सफर करत पाठवून दिला जातोय. बल्ल्याची राजन रन मला गार्डन येतोय. षटकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या 21 वरती पहिल्या चेंडू भरती. ये तुझं वेलकम, स्वागत आहे गोलंदाजी भरती. असाच मतदार शेटकर या खेचला असेल. दुसरा चेंडू भरती. हलक्या पद्धतीचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या इथे दिली जाते. गोलंदाजी मार करून सूरज आपण पाहतोय.
सध्या गोलंदाजी मार्क करून सूरज नेक्स्ट बॉल इथे हाताळेल. समोर असेल एक मोठा खेळाडू रोहित. या भटकलेला चेंडू पुन्हा एकदा स्वेर 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 यावेळी भटकला दिशा करतोय संघाची दुर्दशा. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे दिलाय. साखर स्पोर्ट संघाचे संकेत आहेत ते काय इथे थोडशा आशा बाळगावी लागतील. अजून सामना संपला नाहीये. हार ही जीत नेहमीच असते. यावेळी खेळला फटका आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने उंच उडलेला चेंडू यावेळी झेल होऊ शकला नाहीये. चुकीच्या पद्धतीने चेंडू वरती गेला आणि त्यानंतर एक तिथे जमलं नाहीये. ताळमेळ चुकला तिथे चेंडू वरती आणि चेंडू चुकल्यानंतर एलिव्हेशन झालं नाहीये. 2 धाबा इथे कंप्लीट केले जातात. 2 धाबा येतात. सॉरी 3 धाबा आल्यात. नंतरच्या चेंडूवरती मोठा प्रयत्न केला जातोय. चेंडू चोकवत हसवत फसवत चेंडू चालला असेल सीमा रेषा पार. आला दणदणीत चौकार. टीमची टोटल धावसंख्या स्कोर वरती 30. 15 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 23 रनची आवश्यकता आहे. टप्प्याचा बॉल रडार मध्ये सपळा चेंडू मिड विकेट बॉलच्या बाहेर. तडक बंद हवाई सपर. षटकार आलाय. नंतरच्या चेंडूवरती मोठा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे दाखल असेल पण झेल काही कंप्लीट करू शकत नाहीये. 2 धाबा मिळत आहेत. गणित बदललं सामन्याचं. पहिल्या 2 षटकामागे साखर स्पोर्ट संघाच्या बाजूने सामना लागला होता पण 3रा षटकामागे पूर्णपणे बदलून टाकलाय की काय रोहितने. काय फलंदाजी केली आहे. आतापर्यंत 23 धाबा या सूरजने खर्च केले आहेत. सूरजची ठरलेली गोलंदाजी. ज्याने याच्या खेळाला प्रश्न केलाय त्याला सडेतोड उत्तर देणारा हा खेळाडू. नंतरच्या चेंडूवरती अगदी बैठकी शॉट खेळायचा होता. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पैकी चोडीची चुकीच्या एंडच्या दिशेने 2 धाबा कंप्लीट केले जातात. या चेंडूवरती 2 धाबा येत आहेत. या 2च्या मदतीने षटक संपल्याचा इशारा इथे दिला जातो. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 40. 12 चेंडू आणि 13 रनची आवश्यकता आहे. या षटकामागे सर सामना संपवला गेला तर रिक्वायर्ड रेट मध्ये जरूर फरक पडणार आहे. संपवला जाणार की नाही याचं उत्तर क्रीडांगणामध्ये आहे. निश्चितच आपला नेट रन रेट जर वाढवायचा असेल तर वाडेकधीचे फलंदाज तो विचार करतच असतील. कारण या षटकात जर सामना आपण संपवला तर निश्चितच आपण कुठेतरी सरासरीत पुढे जाऊ आणि पहिल्या 2 मध्ये येण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पहिल्या 2 मध्ये आलं तर फायदा असतो की जिंकलो तर डायरेक्ट फायनलला आणि हरलो तर दुसऱ्या सेमीफायनलला डबल चान्स असतो आणि त्यामुळे निश्चितच प्रयत्न असणार आहे. 12-13 12 चेंडू 13 धावा 12ला 13 अशा प्रकारचं समीकरण आहे. पाहूया. आणि निर्धाव चेंडू संदेशच्या हातात मोक्याच्या क्षणी मात्र चेंडू दिलेला आहे कर्णधाराने आणि तो सार्थ ठरवतोय पहिल्या चेंडूवर. संदेश आता मात्र वेगाने गोलंदाजी करतोय. 12-13 असं असताना चेंडू गोलंदाजी करणं खूप अवघड असतं आणि बाद. फलंदाज बाद. षटकार मारण्याच्या प्रयत्नात रन रेट वाढवण्याच्या प्रयत्नात मात्र मोठी चूक करतोय आणि बाद होतोय तो रोहित. थँक्यू डीजे. रन रेट वाढवण्याच्या नादात मात्र फलंदाज बाद होतोय आणि हा बाद झालेल्या फलंदाजाचा परिणाम हा मात्र तुमच्या रन रेटवर होतो. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपला रन रेट ठरवला जातोय. संतोष पाहूया आता. संतोष 10 चेंडू 13 धावा. संदेश कर्णधाराने दिलेला विश्वास सार्थ ठरवताना संतोषसाठी नवीन आलेला फलंदाज. पाहूया. सुरुवातीपासूनच एखादा दुसरा मोठा फटका मारावा लागणार आहे.
संतोष खेळण्यासाठी तयार. हा जोरदार तटवला चेंडू आहे. त्या ठिकाणी चेंडू अडवला जातो. एक धाव तर सहजरित्या मिळते. त्यामुळे धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 41. आता समोर आहे साहिल. साहिल मात्र सुरेख फलंदाजी करतोय. षटकार लगावतोय, चौकार लगावतोय आणि आपल्या संघाला हळूहळू विजयाकडे नेतोय. पुन्हा जोरदार तटवण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू बॅटच्या नीटच्या टप्प्यात आणि लॉंग ऑन बाउंड्रीला चेंडू जाते. त्या ठिकाणी थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण करतोय आणि 3 धावा पूर्ण करतात. खूपच गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि 3 धावा वसूल करतोय साहिल. या 3 धावाने संघाची धावसंख्या होते 44. गोलंदाजी मात्र टिचून टाकतोय. क्षेत्ररक्षकाची साथ मात्र मिळत नाहीये. हा जोरदार तटवला चेंडू. चेंडू हवेत आहे. पाहूया वाऱ्याची साथ मिळते का ते. आणि 6 धावा. जबरदस्त फटका पाहायला मिळालेला आपल्याला. पन्नास धावा झालेल्या. 50. 3 धावांची गरज आहे. सुरेख फटका लागवला होता. वाऱ्याची साथ मिळाली. दुपारच्या सत्रामध्ये वारा जोरदार असतो आणि त्याचा फायदा मात्र मिळाला संतोषला. पुन्हा तो जोरदार तटवला चेंडू. पुन्हा चौकार आणि विजयी झालेला आहे. 1 षटक शिल्लक ठेवून विजयी झालेले वाडेगती टायगर्स. पाहूया आता